आजच्या सेशनमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डेटा टाइप्सला कव्हर करणार आहे स्टुडंट. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केले जसं एसक्यूएल ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी तर नक्की व्हिजिट करा. आपण सर्व काही डिस्कस करणारच आहे आणि हळूहळू आपण सर्व काही डिस्कस केलेलंच आहे. सो स्टुडंट्स, आता आपण जसं डेफिनेशन वगैरे न बघता डेटा टाइप्सची तर आपण काय करणार आहे, मी तुम्हाला इझी वेमध्ये आणि प्रॅक्टिकल वेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतोय की डेटा टाइप्स म्हणजे काय. सो स्टुडंट बघा, हे तीन व्यक्ती आहेत, जसं व्यक्ती 1 किंवा पर्सन 1 किंवा पर्सन 2 किंवा पर्सन 3. तर हे तीन व्यक्ती आहे स्टुडंट आणि प्रत्येकाचा जो स्वभाव आहे तो कसा असणार आहे, तो डिफरंट असणार आहे. हा व्यक्ती समजा रागिष्ट असेल आणि हा व्यक्ती समजा असेल बघा साधा, म्हणजेच हा असेल बघा शांत. आणि तसंच बघा हा एक व्यक्ती आहे आपला आणि हा कसा असेल, हा चिडचिडा असेल. तर हे काय झालं स्टुडंट, बघा हा व्यक्ती आहे आणि हे व्यक्तीचं नेचर झालेलं आहे स्टुडंट. आणि हे कसं आहे, हा रागिष्ट आहे सर्वात पहिला व्यक्ती. सेकंड व्यक्ती कसा आहे स्टुडंट, हा थोडा शांत स्वभावाचा आहे. तर हे काय झालं स्टुडंट, याचं नेचर व्यक्ती 2चं नेचर काय झालं स्टुडंट, इथे झालेलं आहे बघा, जसं साधा आहे हा मनाने, म्हणजेच हा कसा आहे, शांत आहे हा स्वभावाने. आणि व्यक्ती 3 आहे स्टुडंट, हा कसा आहे, या व्यक्ती 3चं नेचर कसं आहे, हा रागिष्ट नाही आहे, हा चिडचिड आहे स्टुडंट. हा खूप लवकर चिडचिड करतो. तर त्याच प्रकारे स्टुडंट आपण जसं डेटा टाईपला समजू शकतो की इथे डेटा झालेला आहे बघा आपला व्यक्ती आणि डेटाचं नेचरलाच आपण म्हणतो डेटा टाईप. आय होप हे तुम्हाला कळतंय. तो या वेमध्ये आपण हे सर्व काही डिटेलमध्ये समजलेलं आहे की डेटा टाईप म्हणजे काय. सो या वेमध्ये आपण डेटा टाईप्सबद्दल समजलो. आता आपण जसं काय करणार आहे की डेटा टाईप म्हणजे काय, डेटाचं नेचरलाच आपण म्हणतो डेटा टाईप. बघा हा आपला डेटा असणार आहे आणि डेटाचं नेचर म्हणजेच की हा डेटा आहे, डेटाचा नेचर म्हणजेच आपण काय म्हणतो, त्याला डेटा टाईप म्हणतो. आता आपण पूर्ण डिटेलमध्ये समजूया स्टुडंट आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोच आहे. सो स्टुडंट बघा, जसं डेफिनेशन वगैरे आपण बघूया की डेटा टाईप म्हणजे काय. सो सर्वात पहिले डेफिनेशन आहे आपले की डेटा टाईप्स आर यूज्ड टू रिप्रेझेंट द नेचर ऑफ डेटा. डेटाचं नेचर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डेटा टाईप्स यूज करतो आपल्या एसक्यूएलमध्ये. सो डेटा टाईप्स आर मेनली क्लासिफाईड इनटू 3 टाईप्स आणि ते 3 टाईप्स आपण बघूया. सर्वात पहिला आहे बघा जसं आपलं स्ट्रिंग डेटा टाईप्स, नंतर न्यूमेरिक डेटा टाईप्स आणि त्याच नंतर आहे जसं बघा आपलं डेट अँड टाईम डेटा टाईप्स. तर सर्वात पहिले आपण स्ट्रिंग डेटा टाईप्स बघणार आहे. सो स्ट्रिंग डेटा टाईप्समधले पण आपण जसं सब टाईप्स बघूया, जसं बघा कॅर आहे, वॅरकॅर आहे, टेक्स्ट आहे. त्याच प्रकारे आपण न्यूमेरिक डेटा टाईप बघूया आणि प्रत्येक आपण 1 बाय 1 डिस्कस करणारच आहे. न्यूमेरिक नंतर येणार बघा जसं डेट अँड टाईम डेटा टाईप्स. सो डेट अँड टाईम डेटा टाईपमध्ये ते बघा जसं डेट, नंतर डेट टाईम आणि एक आणखी येतं बघा जसं टाईम. त्याच प्रकारे जसं आपण न्यूमेरिक डेटा टाईप बघूया, जसं इंट आहे, डेक म्हणजेच डेसिमल आणि एफ म्हणजेच इथे आपण काय आहे, फ्लोट आहे स्टुडंट. तर हे सर्व काही आपण डिटेलमध्येच बघणार आहे स्टुडंट्स. सो आता आपण 1 बाय 1 डिस्कस करूया स्टुडंट. जसं स्ट्रिंग डेटा टाईप्सबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण समजणार आहे. सो स्ट्रिंग डेटा टाईप्सचे सब टाईप्स येतात बघा, जसं कॅर आहे, वॅरकॅर आहे आणि जसं टेक्स्ट आहे स्टुडंट. सो कॅरचं सिंटॅक्स बघूया आपण पूर्ण डिटेलमध्ये. सो कॅर आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपली जसं स्ट्रिंग जसं फिक्स्ड लेंथ स्ट्रिंग असेल तेव्हा आपण यूज करतो कॅर डेटा टाईप. इट कॅन स्टोअर अप टू जसं फ्रॉम 0 to 255 कॅरेक्टर्स हे स्टोअर करू शकतो स्टुडंट. आणि ही ते आपण साईज मेन्शन करणार आहे की किती कॅरेक्टर आपण स्टोअर करणार आहे आपल्या कॉलम नेममध्ये. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आता इथे आपण सर्व जसं साईज वगैरे मेन्शन करणार आहे. जसं सिंटॅक्स वगैरे बघूया स्टुडंट. आपण कॅर कधी यूज करतो, जेव्हा फिक्स्ड लेंथ स्ट्रिंग असेल तेव्हा आपण काय यूज करतो, कॅर. आणि दॅट कॅन कंटेन नंबर पण कंटेन करणार, हे लेटर पण कंटेन करणार आणि स्पेशल कॅरेक्टर्स पण यामध्ये आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. याचा सिंटॅक्स वगैरे बघूया स्टुडंट. जसं आपल्याला काय लिहायचं आहे, कॉलम नेम, नंतर तुम्हाला जसं डेटा टाईप लिहायचं जसं कॅर आणि साईज मेन्शन करायची की तुम्हाला किती कॅरेक्टर्स हवे आहे आपल्या कॉलम नेममध्ये. जसं बघा स्टुडंट्स, हा एक कॉलम झालेला आहे आणि इथे जसं कॅर डेटा टाईप आपण यूज केलेला आहे. कॅर डेटा टाईप आपण इथे यूज केलेला आहे स्टुडंट. आणि जसं 30 आपण याची साईज दिली. समजा स्टुडंट नेम असेल बघा इथे स्टुडंट नेम. तर स्टुडंटचं नेम कसं असेल, समजा फर्स्ट नेम असेल, नंतर मिडल नेम असेल, नंतर लास्ट नेम असेल. तर त्याच प्रकारे आपण काय केलं की 30पेक्षा जास्त नाही असायला पाहिजे. जर आपण साईज मेन्शन केली तर 30मध्ये स्टुडंटचं नाव असायला पाहिजे, 30 कॅरेक्टर्सपर्यंतच. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो वॅरकॅर आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपली जसं व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग असेल तेव्हा आपण यूज करतो बघा वॅरकॅर. दॅट कॅन कंटेन नंबर्स, लेटर्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स आणि इट कॅन स्टोअर अप टू 255 कॅरेक्टर्स. सो हे काय करतं, स्टोअर करतं अप टू 255 कॅरेक्टर्स. आणि जसं वॅरकॅरच्या नंतर जसं 2 पॅरेंथेसिसमध्ये जसं ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिसमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, साईज वगैरे मेन्शन करायची स्टुडंट. पूर्ण डिटेलमध्ये बघा आणि साईज वगैरे पूर्ण आपण मेन्शन करणार केव्हा, जेव्हा व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग असेल आपली, जसं व्हेरिएबल असेल आपली लेंथ, जसं व्हेरिएबल असेल आपली स्ट्रिंग, तेव्हा आपण काय करतो, वॅरकॅर डेटा टाईप
आपण यूज करतो. याचा सिंटॅक्स वगैरे बघूया. जसं वॅरकॅर, जसं कॉलम नेम तुम्हाला लिहायचं, नंतर वॅरकॅर, नंतर साईज वगैरे मेन्शन करायची आहे. स्टुडंट्स नावाचा हा एक कॉलम आहे आपला आणि आपण जसं वॅरकॅर डेटा टाईप आपण यूज केला आणि 40 याची काय केलेली आहे, साईज मेन्शन केली आहे. तर त्याच प्रकारे तुम्ही हे समजू शकता स्टुडंट. आणि स्टुडंट जर असं झालं की जसं 255 कॅरेक्टर्स नसले आपले, जसं जास्त असले, समजा 300 असले किंवा 257 असले किंवा 300 किंवा 400 कॅरेक्टर्स असले, तर हा कन्वर्ट होऊन जाणार आपला टेक्स्टमध्ये, टेक्स्ट डेटा टाईपमध्ये हा कन्वर्ट होऊन जाणार. सो टेक्स्ट हा असा डेटा टाईप आहे स्टुडंट. इट होल्ड्स अ स्ट्रिंग विथ अ मॅक्झिमम लेंथ ऑफ 65,535 कॅरेक्टर्स हे होल्ड करतं स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. याचं जसं सिंटॅक्स वगैरे बघूया आपण. जसं कॉलम नेम तुम्हाला लिहायचं, नंतर टेक्स्ट हा डेटा टाईप इथे आपण काय करणार आहे, मेन्शन करणार आहे. इथे आपण असं लिहितो स्टुडंट. जसं एक्झाम्पल वगैरे बघूया आपण. जसं इन्फॉर्मेशन हा नावाचा एक कॉलम आहे आपला आणि त्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे. आणि टेक्स्ट डेटा टाईप आपण इथे यूज केला का, कारण की इन्फॉर्मेशन आपली जसं खूप कॅरेक्टर्समध्ये असू शकते. त्याचप्रकारे इथे आपण जसं काय करणार आहे, ॲड्रेस नावाचं कॉलम पण आपण इथे घेऊ शकतो स्टुडंट आणि इथे टेक्स्ट डेटा टाईप आपण इथे मेन्शन करणार का, कारण की कॅरेक्टर्स असतात त्यामध्ये खूप सारे. ॲड्रेसमध्ये जसं पिनकोड असतं, नंबर असतं, जसं सर्व काही असतं आणि जसं स्ट्रिंग पण असतं त्यामध्ये, त्यासाठी आपण टेक्स्ट यूज करतो. सो आता आपण पूर्ण डिटेलमध्ये स्ट्रिंग डेटा टाईप्स पाहिले आणि आता आपण जसं न्यूमरिक डेटा टाईप्सबद्दल डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. सो आता स्टुडंट आपण डिटेलमध्ये कव्हर करूया बघा न्यूमरिक डेटा टाईप. सो सर्वात पहिले आपलं जसं येणार आहे इंट येणार आहे, नंतर डेक येणार आहे, त्यालाच आपण जसं डेसिमल म्हणतो. त्याच प्रकारे स्टुडंट आपलं फ्लोट येणार आहे. तर हे आपण म्हणजे खूप सारे डेटा टाईप्स आहेत, बट आपण जसं मेन डिस्कस करणार आहे आणि कुठे समजा आपल्याला गरज पडली एखाद्या नवीन डेटा टाईपची तर तिथे आपण तो एक्सप्लोअर करूया स्टुडंट. बट आपण जसं आता डिटेलमध्ये बघणार आहे जसं इंट डेटा टाईप, जो की आपला न्यूमरिक डेटा टाईपचा एक सब टाईप आहे स्टुडंट. सो इंट आपण केव्हा यूज करतो, इट इज ओनली यूज फॉर इंटिजर व्हॅल्यू. तर यामध्ये फक्त इंटिजर व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो. इट कॅन नॉट होल्ड डेसिमल नंबर्स, हे डेसिमल नंबर होल्ड नाही करत. त्याचं सिंटॅक्स आहे स्टुडंट बघा. जसं कॉलम नेम आणि जसं तुम्हाला काय करायचं आहे, इंट लिहायचं आहे आणि जसं साईज वगैरे मेन्शन करायची तिथे आणि जसं सेमिकोलन देऊन आपण हे काय करणार आहे, एंड करणार आहे. तसंच बघा इथे जसं एक्झाम्पल वगैरे घेऊया आपण. जसं याचं सिंटॅक्स आहे बघा. जसं कॉन्टॅक्ट नंबर नावाचा एक आपला कॉलम आहे. जसं कॉन्टॅक्ट नंबर असेल स्टुडंट, तर मला सांगा की जर कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो 10 अंकीच असेल ना, 10 अंकीच असेल ना तो. तर 10 अंकीपेक्षा मोठा असेल का, जर नेक्स्ट जसं कोणती वेगळी कंट्री असेल तर 10 अंकीपेक्षा जास्तही असू शकतो. बट आपण जसं इंडियामध्ये आहे तर इंडियामध्ये 10 अंकीच आपण काय करतो, कॉन्टॅक्ट नंबर यूज करतो. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो इथे आपण काय केलेलं आहे स्टुडंट, इथे आपण डिटेलमध्ये समजलेलं आहे की आपण इथे 10 याची काय दिलेली आहे, कॅरेक्टर साईज दिलेली आहे. कॅरेक्टर साईज म्हणजे 10 अंकच म्हणजे 10 नंबरच आपण जसं स्टोअर करू शकतो. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आपण जसं कॉन्टॅक्ट नंबर या कॉलममध्ये 10 नंबर स्टोअर करू शकतो, त्यासाठी आपण साईज वगैरे मेन्शन केलेली आहे. आणि त्याच नंतरचं आहे बघा आपलं जसं डेक डेटा टाईप, याला आपण काय म्हणतो, डेसिमल डेटा टाईप. आणि इथे जसं पॅरामीटर्स मेन्शन केलेलं आहे जसं साईज कॉमा डी. सो साईज इथे काय स्टुडंट, तर हे पण मला तुम्हाला समजवायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये. सो साईज आपण बघूया. जसं बघा हा एक नंबर आहे आपला, जसं 4 अंकी हा आपला नंबर आहे. सो टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती आहे यामध्ये, टोटल नंबर ऑफ डिजिट्स आहे बघा 4. तर ही झाली बघा आपली साईज. सो साईज म्हणजे टोटल नंबर ऑफ डिजिट्स इन अ नंबर, याला म्हणतो आपण साईज. सो 4 आपली झाली बघा साईज. आणि डी म्हणजे काय स्टुडंट, डी म्हणजे द नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल. इथे तुम्ही बघू शकता डी म्हणजे काय, द नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल. सो इथे आपण जसं काय मेन्शन केलं आहे 1. सो 1 डेसिमलच्या नंतर जो पण डिजिट असेल, समजा डेसिमल म्हणजे काय म्हणायचं स्टुडंट मला, की डी म्हणजे काय, द नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल. तर बघा समजा इथे आपण 1 दिलेला आहे तर आपल्याला असाच नंबर त्यामध्ये स्टोअर करावा लागणार आहे बघा या टाईपचा. सो इथे आपलं हे काय झालं, ही झालं बघा आपली डीची व्हॅल्यू झाली स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. डीची व्हॅल्यू झाली बघा ही. डी म्हणजे द नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल, याला म्हणतो काय म्हणतो आपण, डी म्हणतो. टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती असणार आहे, इथे असणार आहे बघा आपले 4. आणि डी म्हणजे द नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉईंट, तर इथे आहे बघा आपले 1. आणि हेच एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे स्टुडंट बघा. म्हणजे असा नंबर आपला स्टोअर आपला होणार आहे, आपला हाईट कॉलमचा असा नंबर आपण देऊ शकतो. इथे बघा इथे आपला डेसिमल पॉईंट होता, इथे आपण डेसिमल पॉईंट इथे थोडं डार्क करूया बघा, हा आपला डेसिमल पॉईंट आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. तर त्याचप्रकारे आपण काय केलं स्टुडंट, इथे कॉलम नेम वगैरे काय केलेलं आहे डिफाईन. नंतर आपण जसं कॉलम नेमच्या नंतर आपण डेसिमल हे काय केलं आहे, हे आपण जसं डेटा टाईप यूज केला डेसिमल डेटा टाईप आणि साईज मेन्शन केली. आणि डी म्हणजे काय, इथे द नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटच्या नंतर डिजिट किती असणार आहे तर ते आपण इथे मेन्शन केलं आहे. तर त्याचप्रकारे इथे आपण जसं काय केलं आहे 4 अंकी आपला काय असणार आहे, नंबर असणार आहे. म्हणजे 4
डिजिटचा नंबर असणार आहे आणि एका डिजिट नंतर डेसिमल पॉईंट तुम्हाला हवा आहे. त्याच प्रकारे आपण हे समजलेलं आहे. आणि जसं फ्लोट आणि डेसिमलमध्ये डिफरन्स काहीच नाही आहे, दोन्ही सेमच आहे. बट डेसिमलची ही जी साईज असते स्टुडंट, ही जी लिमिट आहे बघा, मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की डेसिमलमध्ये ही जी साईज असते स्टुडंट, ही एक्सटेंड होऊ शकते अप टू 65 डिजिट्स. 65 डिजिट्स म्हणजे जसं हे 4 अंकी नंबर आहे स्टुडंट, इथे 4 डिजिटचे, तर हे असे 65 पर्यंत जाऊ शकतात. हे 65 पर्यंत व्हॅरी करू शकतात आपल्या जसं डेक आणि डेसिमलमध्ये, म्हणजेच डेसिमल डेटा टाईपमध्ये. बट तसंच समजा आपण इथे बघितलं फ्लोटमध्ये, तर फ्लोटमध्ये हे जाऊ शकतात बघा अप टू 24 डिजिट्स ओनली. तर हाच एक डिफरन्स आहे बघा फ्लोट आणि डेसिमलमध्ये. सो तुम्ही फ्लोट पण यूज करू शकता आणि डेसिमल पण यूज करू शकता. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि जसंच बघा हे डेसिमल, जसं हे डी आहे, हे डी म्हणजे काय, तर नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल. तर जर हे 65 पर्यंत आपली साईज जाऊ शकते, सो डी आपला 30 पर्यंत जाऊ शकतो, त्यानंतर हा नाही जाऊ शकत. आय होप हे तुम्हाला कळते. ह्याची लिमिट्स आहे स्टुडंट, आणि ही तुम्ही नाही लक्षात ठेवली तरी काही विषय नाही आहे. आता आपण फ्लोट डेटा टाईपबद्दल डिटेलमध्ये समजूया. इट इज यूज टू स्पेसिफाय फ्लोटिंग पॉईंट नंबर्स. आणि जसं बघा इथे साईज वगैरे आहे आपली, आणि इथे पण साईज म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स प्रेझेंट इन अ नंबर आहे. आणि डी म्हणजे काय आहे की द पॉईंट म्हणजे डेसिमल पॉईंट, नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉईंट इज स्पेसिफाईड बाय डी पॅरामीटर. त्याच प्रकारे म्हणजे जसं आपण इथे समजलो डेकमध्ये, तसंच फ्लोटमध्ये आहे स्टुडंट. आणि याचा सिंटॅक्स पण सेम आहे बघा, जसं कॉलम नेम नंतर तुम्हाला जसं फ्लोट आणि जसं साईज वगैरे मेन्शन करावे लागेल. साईज आणि डी हे याचे पॅरामीटर आहे स्टुडंट. आणि जसं 5,2 आपण इथे काय केलेलं आहे, इथे जसं समजू शकतो आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की 5,2 आपण इथे काय केलेले, साईज वगैरे मेन्शन केले की डिजिट्समध्ये जसं हा वाला डिजिट असणार आहे आपला, आणि 2 पॉईंट नंतर जसं 2 नंबरच्या नंतर आपला असणार आहे, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या नंतर आपले 2 नंबर असणार आहे बघा. तर इथे हे आपण काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे की 2. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. हे 2 कशासाठी आहे, द नंबर ऑफ डिजिट्स आफ्टर द डेसिमल पॉईंट इज स्पेसिफाईड बाय डी पॅरामीटर. तर किती आहे, डिजिट्स 2 आहे, तर मग आपला डेसिमल पॉईंट इथे असणार आहे. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो या वेमध्ये आपण फ्लोटबद्दल शिकलो, डेसिमलबद्दल शिकलो, इंटबद्दल शिकलो, आणि आता आपण पूर्ण डिटेलमध्ये डेट अँड टाईम डेटा टाईप्सबद्दल पूर्ण डिटेलमध्ये शिकूया. सो डेट एक आहे सर्वात पहिला आपलं डेटा टाईप. इट डिस्प्लेज द डेट इन द फॉर्मॅट ऑफ दिस. या फॉर्मॅटमध्ये आपली डेट डिस्प्ले होणार आहे डेट डेटा टाईपनी, जसं इयर नंतर येईल मंथ, नंतर येईल डे. सो या वेमध्ये आपण हे सर्व करू शकतो. आणि याचं सिंटॅक्स वगैरे बघूया स्टुडंट. जसं कॉलम नेम आहे आणि डेट आहे, तसंच बघा इथे जसं एक बर्थ डेट असेल बघा आपली बर्थ डेट, तर आपण जसं हा यूज करू शकतो. बर्थ डे नावाचा हा एक कॉलम आहे आपला, आणि तिथे आपण डेट डेटा टाईप यूज केला. सो या वेमध्ये आपण जसं त्याची डेट वगैरे सेव्ह करू शकतो. डेट आणि टाईमने काय होणार स्टुडंट, इट डिस्प्लेज द डेट आणि टाईम सायमल्टेनियसली, जसं इन द फॉर्मॅट ऑफ दिस. जसं हा बघा आपला डेटचा फॉर्मॅट आहे, इयर मंथ नंतर बघा जसं आलं आपलं डे. त्याचप्रकारे जसं इथे काय टाईम आहे, आवर नंतर मिनिट नंतर बघा आवर नंतर मिनिट नंतर सेकंड. तो या वेमध्ये आपण हे सर्व करू शकतो डेट टाईम डेटा टाईपनी. सो बघा इथे स्टुडंट आपण सिंटॅक्स वगैरे पाहिला की इथे तुम्हाला काय करायचं आहे, जसं कॉलम नेमच्या नंतर तुम्हाला डेट टाईम लिहायचं आहे. तसंच बघा इथे जसं ऑफिस टाईम नावाचा एक कॉलम आहे, आणि हे प्रत्येक वेळी सेव्ह होणार आहे बघा. जसं डेट टाईम की ऑफिस टाईमला तुम्ही कधी आले, तर हे आपण यामध्ये सेव्ह करू शकतो. जसं डेट आणि टाईम पण, की जसं 16 फेब्रुवारी असेल किंवा काही पण असेल. जसं आजची किती तारीख आहे, आजची 24 आहे वाटते, जसं 24 फेब्रुवारी. तर असं आपण यात स्टोअर करू शकतो. आय होप हे तुम्हाला कळतं. जसं टाईम डेटा टाईप आहे एक, हा काय करणार, टाईम डिस्प्ले करणार. आय होप हे तुम्हाला कळतं. आणि असा याचा सिंटॅक्स आहे. सो या वेमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये आपल्या SQLमधले डेटा टाईप्स बघितले. आणि जर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी आली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा स्टुडंट, आणि आपण या सेशनला संपवूया. आणि भेटणार आहे स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डेटा टाईप्सचे आपण काय करणार आहे, एक्झाम्पल्स वगैरे सॉल्व करूया की आपण क्रिएट कसा करतो टेबल युझिंग ऑल दिस डेटा टाईप्स. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सर्व डिटेलमध्ये करूया आपण. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केली आहे जसं SQL ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी, तर नक्की व्हिजिट करा. आपण सर्व काही डिस्कस केलेलंच आहे, आणि हळूहळू आपण सर्व काही डिस्कस करणारच आहे. सो भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.